श्रमशक्ती कामगार संघटना प्रणीत श्रमशक्ती हॉकर्स सेलच्या वतीने 9 हॉकर्सधारक महिलांना हॉकर्स नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। श्रमशक्ती हॉकर्स सेलचं काम अभिमानास्पद महानगरपालिका उपायुक्त संगीता नांदुरीकर। श्रमशक्ती कामगार संघटना प्रणीत श्रमशक्ती हॉकर्स सेलच्या वतीने नाशिक शहरांमध्ये जुने नाशिक, पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिक रोड या विभागांमधील पथविक्रेता 9 हॉकर्स महिलांना माननीय संगीता नांदुरीकर मॅडम, उपायुक्त नाशिक महानगरपालिका, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय मंगलसिंग सूर्यवंशी, ज्येष्ठ हॉकर्स नेते शांताराम चव्हाण, शहर पथविक्रेता समिती सदस्य डॉक्टर वसंत ठाकूर, शहर पथविक्रेता समिती सदस्य सिद्धेश्वर पेलमाले, शहर पथविक्रेता समिती सदस्य दस्तगीर बाबा शेख, सामाजिक कार्यकर्त्या योगिताताई पाटील, प्राध्यापक भालचंद्र पाटील, धोंडीराम बोडके, प्राध्यापक प्रकाश खळे यांच्या हस्ते हॉकर्स नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्यांना जागर नवदुर्गेचा अभियानांतर्गत आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत स्वावलंबनाची वाट चालणारी, आपल्या व्यवसायातून प्रामाणिकपणे समाजाप्रती बांधिलकी जपणारी आणि संपूर्ण महिला वर्गासाठी प्रेरणादायी ठरलेली अशी कार्यशील महिला म्हणून या महिलांची निवड करण्यात आली होती। या पुरस्कारप्राप्त महिला पुढील प्रमाणे: मीराताई साबळे, दीपाली किरण सांगळे, अनिता सोमनाथ जाधव, संगीताताई कुमावत, अलकाताई राठोड, सरला प्रकाश वाकळे, नम्रता ताठे, लताताई संपत पाटील, विजयाताई जाधव यांना पथविक्रेता हॉकर्स नवदुर्गा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले आहे। या कार्यक्रमात संतोष ताते, जिल्हाध्यक्ष श्रमशक्ती हॉकर्स सेल, अक्षय परदेशी, शहराध्यक्ष श्रमशक्ती हॉकर्स सेल, बंडू आव्हाड, संजय पारखे, किशोर देशमुख, देविदास वाबळे, दत्ता कासार, विनायक ठाकूर, सिद्धार्थ गांगुर्डे, अण्णा मोरे, उमेश चव्हाण, मिलिंद वाबळे, रणजित परदेशी, संतोष हिवाळे, राजाभाऊ गांगुर्डे, मोबिन शेख, अहमद पटेल, नितीन थोरात, किरण पाटील, किरण खैरे, शांताराम गायकवाड, वसंत वैद्य, संजय निकम, अफरोज खान, लताबाई गुरुंगे, अनिता कांबळे, आतिश कंगले, विलास वाडेकर, शेखर परदेशी, अशोक प्रजापती, दादाजी पाटील, मंगेश बडे, रणजित परदेशी, भगवान सिंग परदेशी, सुधीर पवार, भूषण चोपडेकर, भगवान चुपाळे, दीपक सोंदे, वीर शिलेलाल यांनी केले आहे। सर्वांना नमस्कार। जास्त बोलणार नाही, ऊन आहे, झटका लागतोय चांगला। जरी रोज ते काम करत असतो, आजारी पडायचं नाही, आपल्याला अजून खूप कामं करायची है ना। मी विनंती केली होती की स्टेज थोडा सावलीत घ्या, पण ते सगळं विस्कळीत होईल। याच्या पुढचे प्रोग्राम तुम्ही सावलीत अरेंज कराल अशी माझी पहिली विनंती वजा सूचना राहील तुम्हाला सगळ्यांना। अतिशय बोलका, मनाला स्पर्श करून जाणारा छान कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे। आणि नवदुर्गा म्हटलं की आमच्या पण चैतन्य निर्माण होतं, संचार निर्माण होतो की काहीतरी चांगलं काम होणार। माझा विभाग नाही, व तुमच्या विभागाच्या मॅडमच्या काही ऑफिशियल अडचणीमुळे त्या नाही येऊ शकल्या, तर वरिष्ठांनी मला सांगितलं की तू तिथे जायचं। मग आम्ही सांगितलं की सगळं आता बाजूला ठेवणार आहे, असं आमचा रूल प्रोटोकॉल असतो, त्याप्रमाणे मी तुमच्या सगळ्यांमध्ये आली आहे। कदाचित तुमचा विभाग पुढच्या 2 महिन्यांनी माझ्याकडे येणार आहे असं मला कळालं, कदाचित, नक्की माहीत नाही। आज जो उपक्रम या नवरात्री निमित्ताने तुम्ही साजरा केलेला आहे हा अत्यंत स्तुत्य आहे, पहिल्यांदा होत आहे। आणि नवदुर्गेचा सन्मान हा समाजातल्या प्रत्येक स्तरावर होण्याची आवश्यकता आहे। त्याचं कारण असं आहे की ज्या घटकाला दुनियाभराची कामं असताना सुद्धा पाहिजे तितका मान, सन्मान किंवा पुढे येण्याच्या संधी मिळाल्या नाही, त्या संधी निर्माण करून देण्यासाठीचं हे एक सगळ्यात चांगलं स्टेज असतं की 4 चौघांमध्ये आपण करत असलेल्या कामाचं कौतुक। काम कुठलं मोठं असतं तर प्रत्येक काम हे मोठंच असतं। एखादी व्यक्ती भाजी विकून उदरनिर्वाह चालवत असेल ती तेवढीच मोठी असते, आणि एखादी महिला राष्ट्रपती बनून कारभार सांभाळत असेल तर ती पण तेवढीच मोठी असते। मग आपण तुलना करू शकत नाही की हे काम हलकं किंवा हे भारी। ज्याच्या त्याच्या परीने ज्याचं त्याचं काम प्रत्येक व्यक्ती ही चांगलंच करत असते, त्यामुळे त्याच्या प्रामाणिकपणाचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे। आणि तो या पथविक्रेता समिती असेल, मनपाच्या पाठीवरती तुमच्या सगळ्यांचा हात असेल, अशा कुठलंही निमित्त असेल तरी अशा वेगवेगळ्या स्तरातून असे प्रोग्राम व्हायला पाहिजे। त्यामुळे आयोजक नाना कोण आहेत? नाना वसंत भाऊ। वसंत भाऊसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवूया। वसंत भाऊ। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।